सनातन शास्त्रच्या या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्यापैकी अनेकांच्या मनात कधी ना कधी एक प्रश्न नक्कीच आला असेल की जे लोक जास्त सात्विक, जास्त प्रामाणिक आणि जास्त आध्यात्मिक मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याच आयुष्यात इतकी दुःख, इतकी आव्हानं काय येतात? कधीकधी तर असं वाटतं की देव त्यांना बक्षीस देण्याऐवजी शिक्षाच देतोय. हा सरळ अन्याय नाही का? हा प्रश्न खूप स्वाभाविक आहे आणि खूप महत्वाचा आहे. पण सनातन दृष्टिकोन याकडे पूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहतो. तो याला शिक्षा नाही तर एक प्रकारे आध्यात्मिक पदोन्नती किंवा प्रमोशन मानतो. प्रमोशन? म्हणजे नोकरीतल्या प्रमोशनसारखं. हो, म्हणजे मोठं काम मिळण्याआधी जसं कठीण ट्रेनिंग दिलं जातं तसंच काहीसं. आज आपण हाच गुंता सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत की आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत आत्म्यांना खडतर आयुष्य का मिळतं. यामागे खरंच काही दिव्य योजना आहे की हा केवळ कर्माचा खेळ आहे? चला या विषयाच्या मुळाशी जाऊया. हो, आणि नुसती तात्विक चर्चा नको. आपल्या इतिहासात आणि अगदी आजूबाजूलाही अशी अनेक उदाहरणं आहेत, हो की नाही? त्यांच्या आयुष्याकडे बघितलं तर कदाचित हा गुंता सुटू शकेल. सुरुवात कुठून करायची? सुरुवात करूया एका अशा नावाने ज्यांच्याशिवाय आधुनिक अध्यात्माची चर्चाच होऊ शकत नाही. रामकृष्ण परमहंस. त्यांचं आयुष्य बघा. प्रचंड गरिबी, समाजाने वेडा ठरून केलेली अवहेलना आणि आयुष्याच्या शेवटी घशाच्या कॅन्सरमुळे असह्य शारीरिक वेदना, भावनिक अस्थिरता तर सततचीच. बरोबर. आणि इथेच तर तो मूळ प्रश्न येतो. ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य कालीमातेच्या साधनेत घालवलं, त्यांना इतके शारीरिक आणि मानसिक कष्ट का भोगावे लागले? देवाने त्यांच्यासाठी तरी गोष्टी सोप्या करायला हव्या होत्या ना? हाच तर खरा मुद्दा आहे. त्यांचं आयुष्य स्वतःच्या सुखासाठी नव्हतंच. त्यांचं आयुष्य एक प्रात्यक्षिक होतं, एक डेमॉन्स्ट्रेशन. कलियुगात जिथे सगळीकडे अविश्वास आहे, तिथेही देवाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो हे जगाला दाखवून देण्यासाठी त्यांचं आयुष्य होतं. अच्छा. त्यांच्या त्या असह्य दुःखाने काय केलं माहितीये? शरीराशी असलेली त्यांची ओळख पूर्णपणे जाळून टाकली आणि सामाजिक मान्यतेची, लोक काय म्हणतील याची आसक्ती नष्ट केली. त्यामुळे त्यांचं दुःख हे त्यांच्या वैयक्तिक कर्माचा हिशोब नव्हता, तर ते एका मोठ्या आध्यात्मिक सत्याचं प्रात्यक्षिक होतं. वा, म्हणजे त्यांचं दुःख हे वैयक्तिक नव्हतं, तर ते एका मोठ्या उद्देशासाठी होतं. आणि हाच धागा आपल्याला त्यांच्या सर्वश्रेष्ठ शिष्याच्या आयुष्यातही दिसतो, स्वामी विवेकानंद. जग जिंकलं त्यांनी, पण त्यांचं स्वतःचं आयुष्य मात्र संघर्षांनी भरलेलं होतं. अगदी. जागतिक कीर्ती मिळूनही त्यांना सतत आर्थिक चणचण भासत होती. एकामागून एक आजारांनी शरीर पोखरलं होतं. आणि सगळ्यात मोठं दुःख कोणतं असेल तर ते म्हणजे बौद्धिक आणि आध्यात्मिक एकटेपणा. त्यांच्या विचारांच्या उंचीचा सोबती त्यांना क्वचितच भेटला. आणि या सगळ्याचा शेवट काय? तर वयाच्या अवघ्या 43व्या वर्षी मृत्यू. पण मग हे कसं बघायचं? याला लवकर मुक्ती म्हणायचं की एक प्रकारची शोकांतिका, की एका तेजस्वी आयुष्याचा अकाली शेवट? खूप छान प्रश्न आहे. याकडे असं बघावं लागेल की त्यांचं कार्य हे वैयक्तिक नव्हतं, ते सभ्यतेच्या पातळीवरचं, म्हणजे सिव्हिलायझेशनल होतं. ते एकटे विवेकानंद नव्हते, तर ते एका गुलाम राष्ट्राचा आत्मविश्वास, सनातन धर्माला जागतिक स्तरावर पुनरुज्जीवित करण्याचं ओझं आणि प्राचीन वेदांताला विज्ञानाच्या भाषेत मांडण्याचं दडपण घेऊन चालले होते. म्हणजे खूप मोठी जबाबदारी होती त्यांच्यावर. हो, अशा आत्म्यांचा त्यांच्या कार्यासाठी इतक्या तीव्रतेने वापर केला जातो की ते लवकर संपतात. जशी एखादी मेणबत्ती जी संपूर्ण महाल उजळवते, ती स्वतः मात्र लवकर विझते. त्यांचा मृत्यू हा शेवट नव्हता, तर कार्यपूर्ती होती. रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, ही नावं ऐकल्यावर वाटतं की हे खूप मोठ्या स्तरावर घडतं. पण विचार करायला गेलं तर आपल्या महाराष्ट्राच्या मातीतही असंच एक उदाहरण आहे जे आपल्या अगदी जवळचं आहे. संत तुकाराम महाराज. बरोबर. व्यापारात प्रचंड नुकसान, घरातलं दारिद्र्य, सावकारांचा तगादा, पत्नीचा मृत्यू, मुलांचा मृत्यू आणि यावर कडी म्हणजे त्या काळातल्या तथाकथित विद्वानांनी केलेला छळ. हो, त्यांनी लिहिलेले अभंग इंद्रायणीत बुडवायला लावले. यापेक्षा जास्त दुःख काय असू शकतं? तरीही त्यांच्या अभंगांमध्ये कुठेही तक्रार नाही, कटुता नाही, उलट विठ्ठलाशी एक थेट प्रेमळ संवाद आहे. हे कसं शक्य झालं? कारण त्यांच्या आयुष्यातून त्या सगळ्या गोष्टी पद्धतशीरपणे काढून टाकण्यात आल्या, ज्या माणसाला देवापासून दूर नेतात. म्हणजे कशा गोष्टी?
व्यापारात यश मिळालं असतं तर धनाचा गर्व आला असता, विद्वानांनी मान दिला असता तर ज्ञानाचा अहंकार आला असता, समाजात प्रतिष्ठा मिळाली असती तर ती जपण्याची चिंता लागली असती. हे सगळं काढून घेतल्यामुळे उरलं काय, तर फक्त तुकाराम आणि त्यांचा विठ्ठल. एक थेट कनेक्शन. हो, एक थेट कनेक्शन. म्हणूनच म्हणतात, भक्ती तुटलेल्या हातातच लवकर पिकते. दुःखामुळे त्यांचा अहंकार गळून पडला आणि तिथेच विठ्ठल प्रकट झाला. म्हणजे दुःख हे अडथळा नाही, तर अहंकार दूर करणारं साधन बनलं. हां. हाच पॅटर्न आपल्याला श्री अरबिंदो आणि गौतम बुद्ध यांच्या आयुष्यातही दिसतो. बाहेरून पाहिलं तर त्यांचं आयुष्य खूप वेगळं वाटतं, पण आतला संघर्ष सारखाच आहे. अगदी. श्री अरबिंदो क्रांतिकारक, योगी, तत्वज्ञ. त्यांना तुरुंगवास भोगावा लागला, त्यानंतर हद्दपारी आणि मग जवळजवळ 40 वर्ष एकांतवास. बाहेरून त्यांचं आयुष्य शांत वाटत असलं तरी आतमध्ये चेतनेच्या विविध स्तरांवर एक युद्ध सुरू होतं. ते स्वतःच्या मुक्तीसाठी लढत नव्हते. नाही, ते मानवी चेतनेच्या उत्क्रांतीसाठी, इव्हॉल्युशन ऑफ कॉन्शियसनेससाठी लढत होते. आणि गौतम बुद्ध राजपुत्र असूनही त्यांनी स्वतःहून दुःखाचा मार्ग निवडला. कठोर तपश्चर्येने शरीर झिजवलं. ज्ञानप्राप्तीनंतरही त्यांचं आयुष्य सोपं नव्हतं. त्यांचं शरीर एक प्रयोगशाळा बनलं होतं. बरोबर. हे सिद्ध करण्यासाठी की ना टोकाच्या सुखाने मुक्ती मिळते, ना शरीराला अतोनात कष्ट दिल्याने. मुक्ती मिळते ती केवळ मध्यम मार्गाने आणि जागरूकतेने. ही महान आत्म्यांची उदाहरणं ऐकल्यावर एक गोष्ट लक्षात येते की त्यांचं दुःख हे नेहमीच एका मोठ्या चित्राचा भाग होतं. पण सामान्य माणसाचं काय? आपल्या आजूबाजूलाही अशी माणसं दिसतात जी खूप चांगली असतात, पण सतत त्रास सहन करत असतात. त्यांच्याबद्दल काय? नक्कीच दिसतात. यांना मी अप्रकाशित संत म्हणतो, अनपब्लिश्ड सेंट्स. अप्रकाशित संत खूप सुंदर शब्द आहे. हे संत जगासमोर येत नाहीत, पण त्यांचं कार्य तितकंच महत्वाचं असतं. उदाहरणार्थ, एखाद्या अत्यंत नकारात्मक, टॉक्सिक कुटुंबात जन्माला आलेले एक अतिशय संवेदनशील मूल. ते मूल त्या घरातल्या सगळ्यांची नकारात्मकता शोषून घेत असतं. किंवा एखाद्या नात्यातला तो एक जोडीदार जो जास्त समजूतदार, जास्त जागरूक असतो आणि नातं टिकवण्यासाठी सतत स्वतःच्या इच्छा मारत असतो. हो, किंवा तो एक प्रामाणिक उद्योजक जो तत्वांशी तडजोड करत नाही, म्हणून सुरुवातीला सतत अपयशी ठरतो. त्याला पाहून लोकांना वाटतं की हा अयशस्वी आहे, पण खरं तर तो मूल्यांसाठी किंमत मोजत असतो. अगदी. किंवा तो साधक ज्याला तथाकथित आध्यात्मिक लोकांच्या गर्दीतही परकेपणा जाणवतो, कारण त्याला त्यांच्या बोलण्यातला ढोंगीपणा लगेच कळतो. या सगळ्यांना त्रास का होतो? कारण ते इतरांपेक्षा जास्त खोलवर बघू शकतात, जास्त तीव्रतेने अनुभवू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते स्वतःशी खोटं बोलू शकत नाहीत. आयुष्य त्यांना क्रूरपणे वागवत नसतं, तर आतून न कोसळता एकटं कसं उभं राहायचं याचं अत्यंत खडतर प्रशिक्षण देत असतं. ठीक आहे, हे तर झालं की असं घडतं, पण का घडतं? यामागे काही पॅटर्न आहे का? काही आध्यात्मिक यंत्रणा म्हणजे स्पिरिच्युअल मेकॅनिक्स आहे का? हो, यामागे काही ठरलेले वैश्विक नियम आहेत. याला आपण अध्यात्माचं भौतिकशास्त्र म्हणू शकतो. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे कर्माची एकरकमी परतफेड, लंपसम रिपेमेंट. हे तर बँकेच्या कर्जासारखं वाटतंय. EMI किंवा लंपसम. अगदी तसंच आहे. कर्माला एक कर्ज समजा. सामान्य आत्मा काय करतो? तो अनेक जन्मांमध्ये छोट्या छोट्या हप्त्यांमध्ये म्हणजे EMIsमध्ये ते कर्ज फेडतो. थोडं सुख, थोडं दुःख असं आयुष्य जगतो. पण विकसित आत्मा म्हणतो, हे रोजचं रडगाणं नको, मला एकाच जन्मात हा सगळा हिशोब चुकता करायचा आहे. तो एक रकमी परतफेड निवडतो. पण तो असं का निवडतो? जास्त वेदना, जास्त त्रास कोण निवडेल हे स्वतःहून? कारण त्याच्यात ते सहन करण्याची भावनिक लवचिकता आणि साक्षीभाव विकसित झालेला असतो. त्याला माहीत असतं की वेदना तीव्र असली तरी ती लवकर संपेल, वेळ कमी होईल. अच्छा. जसं ओल्या लाकडापेक्षा सुकं लाकूड लवकर जळून राख होतं, तसंच काहीसं. वेदना वाढते पण जन्मांची साखळी तुटते. बापरे, म्हणजे हा एक आध्यात्मिक फास्ट ट्रॅक लोन रिपेमेंट प्लॅन आहे. खूपच रंजक आहे. दुसरा नियम कोणता? दुसरा नियम आहे चेतनेचा प्रेशर डिफरन्सचा नियम. विज्ञानात आपण शिकतो की ऊर्जा किंवा हवा नेहमी जास्त दाबाच्या भागाकडून कमी दाबाच्या भागाकडे वाहते. हो. चेतनेच्या जगातही तसंच होतं. इथे दबाव म्हणजे भावनिक गुंतागुंत, न सुटलेले प्रश्न, दुःख. आणि हा दबाव नेहमी जास्त जागरूकतेकडे, अवेअरनेसकडे वाहतो. एक मिनिट. याचा अर्थ कुटुंब किंवा समूहात जी व्यक्ती सर्वात जास्त जागरूक, सर्वात जास्त समजूतदार असते, तिच्याकडे सगळ्यांचा भावनिक कचरा ढकलला जातो. अगदी बरोबर.
म्हणूनच कुटुंबातील सर्वात शांत आणि समजूतदार व्यक्तीच अनेकदा इमोशनल डम्पिंग ग्राउंड बनते. अरे रे. कारण विश्व किंवा निसर्ग हा कार्यक्षमतेवर चालतो. त्याला माहीत असतं की ही व्यक्ती हा भावनिक दबाव सहन करू शकते, त्यातून मार्ग काढू शकते, इतरांप्रमाणे आतून तुटणार नाही. म्हणून नकळतपणे सगळ्यांच्या कर्माचा निचरा होण्यासाठी ती एक चॅनल बनते. हे तर जवळपास प्रत्येक घरात दिसतं. जो जास्त सहन करतो त्याच्यावरच जास्त जबाबदारी टाकली जाते. आता तिसरा नियम सांगा. तो ऐकायला तर अजूनच विचित्र वाटतोय. नो सेडेशन नियम म्हणजे काय? सेडेशन म्हणजे गुंगीचं औषध. सुरुवातीच्या साधकांना विश्व काय करतं? त्यांना थोडं सुख, चांगली नाती, सामाजिक मान्यता, यश यांसारख्या गोष्टी देतं. हे त्यांना मार्गावर टिकवून ठेवण्यासाठी गरजेचं असतं. पण जे आत्मे प्रगतीच्या पुढच्या टप्प्यावर पोहोचतात त्यांच्यासाठी याच गोष्टी गुंगीच्या औषधासारख्या, सेडेटिव्हसारख्या ठरतात. त्या त्यांना मूळ सत्यापासून विचलित करतात. म्हणून आयुष्य त्या गोष्टी काढून घेतं. हो, अचानक सुखात रस न वाटणं, काहीही कारण नसताना चांगली नाती तुटणं, मोठं यश मिळूनही ते पोकळ वाटणं, हे अनेकदा डिप्रेशन नसतं, तर ती जागृतीच्या मोठ्या शस्त्रक्रियेपूर्वी ॲनेस्थेशिया काढून घेण्याची प्रक्रिया असते. अरे वा. म्हणजे देव तुम्हाला म्हणतो, आता बस झालं तुझं फेसबुक स्क्रोलिंग आणि नेटफ्लिक्स बिंज वॉचिंग. चल खरं काम करायला. हे खूपच धक्कादायक आहे. म्हणजे ज्याला आपण अपयश समजतो ते खरं तर आपल्याला जागं करण्यासाठी असतं. आणि चौथा नियम, तो तर सामूहिक कर्माचं वहन आहे. हे ऐकून तर अंगावर काटा येतोय. हो, काही आत्मे केवळ स्वतःच्या कर्मासाठी दुःख भोगत नाहीत. ते त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं, वंशपरंपरेचं किंवा कधीकधी संपूर्ण समाजाचं किंवा संस्कृतीचं कर्म वाहून नेण्यासाठी जन्माला येतात. म्हणजे ते एक बफर किंवा शॉक ॲब्झॉर्बर सारखं काम करतात. अगदी. ते पिढ्याना पिढ्या चालत आलेले चुकीचे संस्कार, शाप किंवा दुःखाचे नमुने स्वतःच्या आयुष्यात शोषून घेतात आणि तिथेच ते चक्र तोडतात. म्हणजे ते दुर्दैवी नाहीत? अजिबात नाहीत. ते दुष्टचक्र तोडण्यासाठी निवडलेले असतात. चोजन ब्रेकर्स ऑफ सायकल्स. त्यांचं बलिदान पुढच्या अनेक पिढ्यांना एक निरोगी आणि मोकळा श्वास देतं. ह्या सगळ्या नियमांमुळे हे तर स्पष्ट झालं की असं का घडतं. पण माझा एक वेगळा प्रश्न आहे, या विकसित आत्म्यांच्या दुःखात आणि सामान्य माणसाच्या दुःखात अनुभवाच्या पातळीवर काही फरक असतो का, की दुःख सगळ्यांसाठी सारखंच असतं? खूप मोठा फरक असतो. इथे साक्षीभावाची मर्यादा किंवा विटनेस थ्रेशहोल्ड हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. वेदना नवीन कर्म तेव्हाच निर्माण करते जेव्हा आपण त्या वेदनेशी पूर्णपणे एकरूप होतो. मी दुःखी आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण वेदना आणि स्वतःला एकच समजतो. आणि विकसित आत्म्यांच्या बाबतीत हे होत नाही? नाही. त्यांची जागरूकता एका विशिष्ट पातळीवर पोचलेली असते. त्यामुळे वेदना येते, शरीराला आणि मनाला त्रास होतो, पण आतला साक्षी जागा असतो. तो बघत असतो की शरीराला वेदना होत आहे, मनात दुःख आहे, पण मी ती वेदना नाही. अच्छा. एकदा का हा साक्षीभाव जागृत झाला की नवीन कर्म जमा होणं थांबतं. मग त्या दुःखाचं काय होतं? ते दुःख मग बंधन बनत नाही, तर शुद्धीकरण बनतं. प्युरिफिकेशन. डोळ्यातून येणारे अश्रू नवीन कर्माची बीजं पेरण्याऐवजी जुनी साठवलेली कर्मबीजं जाळून टाकतात. वा. परिस्थिती तीच असते, पण आतला अनुभव पूर्णपणे बदलतो. जसं आपण म्हणू शकतो, आग तीच, इंधन वेगळं. हे ऐकायला खूप तात्विक वाटतं, पण जेव्हा एखादी व्यक्ती खऱ्या त्रासातून जात असते तेव्हा तिला साक्षीभावाने बघ असं सांगणं थोडं अमानुषवाणी का वाटणार? नक्कीच. आणि हे एका रात्रीत जमत नाही. ही अनेक जन्मांची साधना असते. पण मुद्दा हा आहे की त्यांच्यासाठी हा पर्याय उपलब्ध असतो. आणि इथेच श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेलं वचन आठवतं. कृष्णाने अर्जुनाला कधीच सुखी आणि आरामदायी आयुष्याचं वचन दिलं नाही. बरोबर. त्याने काय वचन दिलं? त्याने गोंधळातही स्पष्टतेचं वचन दिलं. क्लॅरिटी इन केऑस. तुझ्या आयुष्यात कितीही मोठं वादळ येऊ दे, तुझी बुद्धी आणि तुझी जागरूकता ढळणार नाही, मी याची खात्री देतो. कारण आराम आणि सुख हे तर परिस्थितीवर अवलंबून असतं. हो, ते कधीही जाऊ शकतं, पण स्पष्टता आणि जागरूकता कोणत्याही परिस्थितीत टिकू शकते. म्हणजे हे सगळं शेवटी एका दिव्य विश्वासावर येऊन थांबतं. अ डिवाइन ट्रस्ट. होय. विश्व किंवा देव सहज कोणाची परीक्षा घेत नाही. ते सर्वात कठीण काम नेहमी सर्वात विश्वासू आत्म्याला सोपवतं. जशी सर्वात धारदार तलवार सर्वात स्थिर हाताला दिली जाते तसंच आहे. ही शिक्षा नाही, हा विश्वास आहे. अगदी.
म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आयुष्यात प्रचंड आव्हानं येतील तेव्हा माझ्याच नशिबी का असं विचारण्याऐवजी ही जबाबदारी पेलण्यासाठी माझी निवड झाली आहे असं म्हणून बघा. तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, दुःखाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलायला हवा. कदाचित सोपी आयुष्य फक्त व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटीज घडवतात, पण कठीण आयुष्य चेतना, कॉन्शियसनेस घडवतात. आणि हे वाक्य नेहमी लक्षात ठेवण्यासारखं आहे. सोप्या आयुष्यात कर्म हळूहळू संपतं. कठीण आयुष्यात कर्म कार्यक्षमतेने पूर्ण होतं. इझी लाईव्स कन्झ्युम कर्मा स्लोली, हार्ड लाईव्स कंप्लीट कर्मा इफिशियंटली. आजच्या चर्चेनंतर प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. आपल्या आयुष्यात जे दुःख किंवा आव्हान येत आहे ते केवळ जुन्या कर्माचा हिशोब आहे की आपल्या चेतनेच्या उत्क्रांतीसाठी दिलेलं प्रशिक्षण? याचं उत्तर आतूनच मिळेल. यावर विचार नक्की करा. जर आजच्या या सखोल चर्चेने तुमच्या आयुष्यातील गोंधळात थोडी जरी स्पष्टता आणली असेल तर हा ज्ञानाचा प्रकाश इतरांपर्यंतही पोहोचवा. सनातन शास्त्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या आयुष्यातील असे काही अनुभव असतील तर ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला मिळून या सत्याचा शोध घेऊया.